हॅलो स्टुडंट्स, आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक नवनवीन उपक्रम कायम सुरू असतात. त्यापैकीच गेले अनेक महिन्यांपासून आपल्या संस्थेमध्ये गुरुशाला हा प्रकल्प सुरू आहे. गुरुशाला या उपक्रमाअंतर्गत या अगोदर तुम्हाला विविध विषयांच्या इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांच्या अध्यापनाच्या लिंक प्राप्त होत होत्या आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्यावेळेला असणारा अध्यापनाचा जो भाग आहे तो अभ्यास करीत होता. आत्ता नव्यानेच गुरुशाला अंतर्गत या ठिकाणी GNAT हा एक नवीन उपक्रम गुरुशाला अंतर्गत रयत शिक्षण संस्थेमार्फतच सुरू केलेला उपक्रम आहे. GNAT म्हणजेच काय, तर गुरुशाला नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट. या गुरुशाला नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्टचा तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे, तर सर्वप्रथम ही GNAT म्हणजे गुरुशाला नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट ही इयत्ता 6वी ते 10वी या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता आहे. या टेस्टमुळे किंवा ही ॲप्टिट्यूड टेस्ट तुम्ही जेव्हा देताल त्याच वेळेला तुम्हाला नक्कीच असे जाणवेल की तुमच्यामध्ये असणाऱ्या ज्या बेसिक कन्सेप्ट किंवा तुम्ही आत्तापर्यंत ज्या बेसिक कन्सेप्ट लर्न करण्याबाबत मागे पडलेले आहात किंवा तुम्हाला अजूनही त्या संकल्पना पूर्णपणे समजलेल्या नाहीत, तर त्या तुमच्या संकल्पना बेसिक कन्सेप्ट अजून दृढीकरण होण्याकरिता या ठिकाणी GNAT म्हणजेच गुरुशाला नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट या ठिकाणी गुरुशाला अंतर्गत संस्थेमार्फतच आयोजित केलेली आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की अपने इलाके में तो सब शेर होते हैं. म्हणजेच आपल्या इलाक्यामध्ये आपल्या जेवढा एरिया आहे तेवढ्या एरियामध्ये सर्वजण स्वतः राजे असतात, शेर असतात. परंतु जेव्हा दुसऱ्या भागामध्ये आपण जातो तेव्हा कळतं की आपण कितपत त्या ठिकाणी स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे, आपण कितपत अभ्यास करणं गरजेचं आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना समजू शकेल. म्हणूनच लक्षात घ्या की GNAT ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे ही राष्ट्रीय स्तरावर होणारी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. म्हणजेच नॅशनल लेवलची ही ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला विशेष असा कोणत्याही SSC बोर्ड किंवा CBSE बोर्ड किंवा ICSE बोर्ड याचा सिलेबस असणार नाही. तर तुम्हाला गणित, इंग्रजी, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांमध्ये असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत, बेसिक कन्सेप्ट आहे, यांचाच त्या ठिकाणी इयत्ता वाईज म्हणजे इयत्तांनुसार अभ्यास करून ही टेस्ट द्यायची आहे. तर या संदर्भातील आणखी माहिती जी आहे किंवा याचा रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा आहे, याची मॉक टेस्ट कशी होणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी त्याची फायनल GNAT रजिस्ट्रेशन किंवा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर GNATची मेन ॲप्टिट्यूड टेस्ट कधी होणार आहे या संदर्भातील सर्व माहिती आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे. तर सर्वप्रथम आपण गुरुशालाची वेबसाईट जी आहे ती ओपन करून आपणास आवश्यक माहिती किंवा इतर माहिती कशी मिळवायची आहे ते आपण पाहूयात. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये क्रोम हा जो ब्राउझर आहे हा ओपन करायचा आहे. इथे सर्च बॉक्समध्ये www.gurushala.co.in हे टाईप करायचे आहे आणि सर्च करायचे आहे. नेट जर स्ट्रॉंग नसेल मुलांनो तर कधी कधी वेबसाईट ओपन होण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. हे पहा, gurushala.co.in ही वेबसाईट आपण या ठिकाणी टाईप केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने अनेक वेब पेजेस ओपन होतील. त्यापैकी पहिल्या क्रमांकाची गुरुशाला असे लिहिलेली जी वेबसाईट आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लगेचच एक स्क्रीन दिसेल किंवा होमपेज दिसेल. या होमपेजवर या ठिकाणी आपणास
गुरुशाला नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट असे लिहिलेला या ठिकाणचा तुम्हाला होमपेजवरील पेज दिसणार आहे. या ठिकाणी अटेम्प्ट द मॉक टेस्ट. अटेम्प्ट द मॉक टेस्ट म्हणजेच गुरुशाला संदर्भातील नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे ती ओपन होणार आहे. म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट संदर्भातील तुम्हाला जी जी माहिती दिलेली आहे ती माहिती सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसेल. सर्वप्रथम रजिस्टर नाव, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले नसेल त्यांनी रजिस्टर नाव या ठिकाणी क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर इयत्ता 6वी आणि 7वी करिता जी मेन जी नॅटची ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, मुख्य जी नॅटची ॲप्टिट्यूड परीक्षा ती 28 सप्टेंबर 2021 या दिवशी 10 ते 11:30 या वेळेत होणार आहे. त्यानंतर इयत्ता 8वी ते 9वी, इयत्ता 8वी ते 9वी या वर्गांकरिता 29 सप्टेंबर 2021 या दिवशी 10 ते 11:30 या वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीने MCQ टाईप या ठिकाणी एक्झाम होणार आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे जी नॅट अंतर्गत. इयत्ता 10वी करिता 30 सप्टेंबर 2021 रोजी 10 ते 11:30 या वेळेमध्ये जी नॅटची MCQ टाईपची ॲप्टिट्यूड टेस्ट एक्झाम होणार आहे. मुख्य परीक्षा आहे ही, म्हणजे 28, 29 आणि 30 या 3 तारखांना मुख्य जी नॅटची ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे. तर बऱ्याचदा मुलांना काय होतं, आपण अभ्यास करतो आणि आपला अभ्यास झालेला आहे किंवा नाही, हा अभ्यास झालेला आहे किंवा नाही आपण इथं सराव करून पाहतो. मग तशीच तुमची सराव जी नॅट ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यालाच इथे म्हटलेलं आहे मॉक टेस्ट, मॉक जी नॅट टेस्ट. म्हणजे ही सरावाची तुमची जी नॅटची मॉक टेस्ट जी आहे ती 20 ऑगस्ट रोजी संपूर्ण इयत्ता 6वी ते इयत्ता 10वीच्या वर्गांपर्यंत एकाच दिवशी 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने MCQ प्रकाराने, MCQ टाईप पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर आता या जी नॅट टेस्टकरिता, जी नॅट ॲप्टिट्यूड टेस्टकरिता तुम्हाला कोणकोणते विषय आहेत? मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश. पहा कोणकोणते विषय आहेत? मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश आणि हिंदी असे 5 विषय तुम्हाला या परीक्षांकरिता दिलेले आहेत. त्यानंतर व्ह्यू सिलॅबस. सिलॅबस या ठिकाणी जे तुम्हाला बटन दिसत आहे या बटनावर जर तुम्ही क्लिक केले तर सिलॅबस तुम्हाला या एक्झामकरिता जो जो आहे तो दिसणार आहे. आता आपण या बटनावर क्लिक करूयात. जी नॅट सिलॅबस अँड टेस्ट पॅटर्न. आता इथे इयत्ता 6वी ते 7वी करिता, 6वी आणि 7वी करिता मॅथमॅटिक्सचा सिलॅबस दिलेला आहे. नंबर सिस्टीम, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नंबर्स आहेत, प्लेइंग विथ नंबर्स. म्हणजे गणितामध्ये 6वी 7वी करिता जी नॅट अंतर्गत हा सिलॅबस असणार आहे. सायन्सचा पण सिलॅबस दिलेला आहे. सोशल सायन्स, इंग्लिश आणि हिंदी अशा 5 विषयांचा इयत्ता 6वी 7वी करिता असणारा हा सिलॅबस आपल्याला इथे दिसत आहे. त्याचबरोबर पुढील इयत्ता 8वी आणि 9वी करिता सुद्धा असणारा जी नॅट या टेस्टचा किंवा एक्झामसाठीचा अभ्यास आहे. मॅथमॅटिक्सचा इथे दिसत आहे, सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश या 5ही विषयांचा सुद्धा इयत्ता 8वी आणि 9वी करिताचा हा सिलॅबस तुम्हाला या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. इयत्ता 10वी करिता सुद्धा मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश अँड हिंदी या सर्व विषयांचा सिलॅबस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथे सिलॅबस म्हणजे काही विशेष असे धडे किंवा विशेष असे चॅप्टर दिलेले नाही,
तर संपूर्ण बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत, ज्या तुमच्या संकल्पना आहेत, या संकल्पना या सिलॅबसमध्ये इन्क्लूड केलेल्या दिसत आहेत. तर तुम्ही प्रत्येक संकल्पनेचं ठिकाणी बारकाईनं अभ्यास करायचा आहे आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आता कशा पद्धतीने तुमची परीक्षा असणार आहे? टेस्ट पॅटर्न म्हणजे परीक्षेचे स्वरूप पहा कसे आहे. क्लास 6 to 7 म्हणजे 6वी आणि 7वी करता या ठिकाणी व्हर्बल ॲबिलिटी, व्हर्बल ॲबिलिटीवर 12 मार्कांचा प्रश्न असणार आहे, म्हणजे 12 क्वेश्चन्स असणार आहेत. त्यानंतर सायंटिफिक लिटरसी 10 प्रश्न असणार आहेत. सोशल अँड कल्चरल अवेअरनेस 7 क्वेश्चन्स. न्यूमेरिकल ॲबिलिटी 10 क्वेश्चन्स. लॉजिकल रिझनिंग 6 क्वेश्चन्स. म्हणजे एकूण 45 प्रश्न आहेत आणि एकूण 90 मार्कांची 6वी 7वी या वर्गांची परीक्षा असणार आहे. म्हणजे 6वी 7वीच्या वर्गांची GNATची ॲप्टिट्यूड टेस्ट ही एकूण 90 गुणांची आहे आणि एकूण प्रश्न त्या ठिकाणी 45 आहेत. मॉक टेस्टसुद्धा याच पद्धतीने असणार आहे. म्हणजे जी तुमची मॉक टेस्ट ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपामध्ये GNATची सुद्धा परीक्षा आहे. थोडक्यात काय की तुम्ही ट्रायल घेणार आहात की GNATची मेन एक्झाम देण्याअगोदर तुम्हाला त्या ठिकाणी मॉक टेस्टसुद्धा सेम टू सेम त्याच पद्धतीची असणार आहे आणि तुम्ही ती देणार आहात. त्यानंतर 8वी 9वी करिता सुद्धा एकूण 60 प्रश्न आहेत. 60 प्रश्न 2-2 मार्काला एक प्रश्न असणार आहे. म्हणजे टोटल 120 मार्कांची ही तुमची GNAT ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. म्हणजेच मॉक टेस्टसुद्धा 120 मार्क्सचीच होणार आहे. मग याच्यामध्ये पुन्हा काय? व्हर्बल ॲबिलिटी, सायन्स लिटरसी, सोशल अँड कल्चरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲक्टिव्हिटी ऑर ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, हे वेगवेगळे प्रश्नांचे वेगवेगळे तुम्हाला इथे विभागणी दिसून येते. त्याचनंतर इयत्ता 10वी करिता सुद्धा एकूण 60 क्वेश्चन्स आहेत. 60 क्वेश्चन्स 2-2 मार्काला एक क्वेश्चन आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. म्हणजे एकूण 60 प्रश्नांचे झाले 120 मार्क्स. इयत्ता 10वी करिता सुद्धा 120 मार्कांची या ठिकाणी ही परीक्षा असणार आहे. मग याच्यामध्ये सुद्धा व्हर्बल ॲबिलिटी 15 मार्क्स और 15 क्वेश्चन्स. नंतर सायंटिफिक लिटरसी 12 प्रश्न आहेत. सोशल अँड कल्चरल अवेअरनेस 12 क्वेश्चन्स आहेत. न्यूमेरिकल ॲबिलिटी अगेन 12 क्वेश्चन्स. लॉजिकल रिझनिंग 9 क्वेश्चन्स and total questions are here 60 and overall marks are 120. Each and every question have 2 marks. Keep in mind each and question have 2 marks and your exam will be online MCQ type and it will be mock test will be on 20th August at 10 o'clock and main GNAT exam for 6 to 7 is here 20th September 10 to 11:30. For 8th and 9th standard 29th September. Time will be 10 to 11:30. Time will be 11:30. See here again. And the 10th standards exam is here for 30th September 2021 at 10 to 11:30. Online type MCQ type questions. Okay, so this is all about your GNAT exam. So again keep in mind, before you are giving the main GNAT exam on 20th, 29th and 30th September, you have to attend the mock test, mock GNAT. And mock GNAT test is on 20th August 2021 10 AM and it is also online and like MCQ type questions. म्हणजे मॉक टेस्टसुद्धा तुमची ऑनलाईन पद्धतीने MCQ प्रकाराचे प्रश्न असणार आहेत. 20 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही जॉईन करायची आहे. मग आता हे सगळे या ठिकाणी तुम्ही सिलॅबस कसा आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे. याच्यामुळे
तुम्हाला जे स्किल्स आहेत हे स्किलसुद्धा या तुमच्या मॉक टेस्टमुळे आणि GNATच्या ॲप्टिट्यूड टेस्टमुळे तुमचे डेव्हलप होणार आहेत. तुम्हाला समजणार आहे मुलांनो की आपण कुठपर्यंत आपला बेसिक कन्सेप्टचा अभ्यास झालेला आहे किंवा आपल्याला अजून किती तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एखाद्या खेळासाठी किंवा स्पर्धेसाठी मैदानात उतरतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूला स्पर्धक किती बलाढ्य आहे हे जेव्हा तुम्हाला ओळखायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला तुमची तयारी जास्त असणं गरजेचं आहे. आणि प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही लढायला जाता आणि लढताना तुम्हाला प्रत्यक्ष समजतं की आपण कितपत समोरच्या स्पर्धकाला बलाढ्यपणे जिंकू शकतो. म्हणून इथं तुम्हाला GNATची टेस्ट देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हे नॅशनल लेवलचं आहे. आपण आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं झळकतो, आपल्याला आपण यश मिळवत आहात. परंतु आपल्याला अजूनही उंच उडी घ्यायची आहे. मग या उंच उडीसाठी तुम्ही जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर उंच उडी मारून झालेली आहे. आता तुम्ही काय करणार आहात, राष्ट्रीय स्तरावर तुमचं यश संपादन करण्यासाठी तयारी करत आहात. म्हणून GNAT रजिस्ट्रेशन करा आणि GNAT मॉक टेस्ट 20 तारखेला द्या. आणि GNATची ही जी तुमची मेन एक्झाम आहे ती 28, 29 आणि 30 सप्टेंबरला अगदी यशस्वीरित्या पूर्णपणे द्यायची आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्याकरिता ऑल द बेस्ट. त्याचबरोबर मुलांनो तुम्ही जर पाहिलं तर इथे गुरुशालाचे हे जे पेज आहे या पेजवर उजव्या कोपऱ्यामध्ये 3 उभ्या आडव्या रेषा दिसत आहेत. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला गुरुशाला अंतर्गत असणारे सगळे जी माहिती आहे ती माहिती पाहायला मिळेल. त्याचबरोबर इथे गुरुशालाच्या रिवॉर्ड्स गुरुशाला संदर्भातील सगळी माहिती पहा. तुम्हाला कंटेंट लायब्ररीसुद्धा पाहायला मिळणार आहे. गुरुशाला संदर्भातील व्हिडिओसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, ही कंटेंट लायब्ररी आहे. या कंटेंट लायब्ररीवर तुम्ही क्लिक केलेत तर कंटेंट लायब्ररी अंतर्गत तुम्ही इथे अनेक प्रकारचे व्हिडिओज तुमचे बेसिक कन्सेप्टशी रिलेटेड असणारे जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओजसुद्धा तुम्ही पाहू शकता. इथे पहा व्हिडिओज आहेत, ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात तुम्हाला. हे वेगवेगळे व्हिडिओज आहेत पहा. हे पहा मेक अ ग्रीटिंग कार्ड. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही सब्जेक्ट वाईज इथे सोप एक्सप्लोजन ॲक्टिव्हिटी हे सगळे ॲक्टिव्हिटीज थ्रू तुम्हाला या ठिकाणी हे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. म्हणजे ह्या कंटेंट लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओज पाहून तुमच्या बेसिक कन्सेप्टसुद्धा तयार करून त्यावरती तुम्ही मास्टरी मिळवू शकता. त्यामध्ये तुम्ही पक्का तुमचा अभ्यास करू शकत आहात. तर मुलांनो अजिबात उशीर न करता तुम्ही लगेचच GNATचे रजिस्ट्रेशन करा आणि GNAT अंतर्गत असणारी तुमची मॉक टेस्ट 20 ऑगस्टला द्या. आणि GNAT अंतर्गत असणारी मुख्य ॲप्टिट्यूड टेस्ट 28 सप्टेंबर इयत्ता 6वी 7वीची, नंतर इयत्ता 8वी 9वी करिता 29 सप्टेंबर आणि इयत्ता 10वी करिता 30 सप्टेंबर रोजी सकाळी तीनही वर्गांसाठीचे सकाळी 10 ते 11:30 वेळ असणार आहे ऑनलाईन पद्धतीने. आणि MCQ टाईप क्वेश्चन्स असणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट.